राज ठाकरेंनी त्यांची मन की बात सांगितलेली आहे ती खरी असावी त्यांनी म्हटलंय। अर्थातच राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक केलेलं आहे आणि भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। श्रीरंग खरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। श्रीरंग, एकूणच शिवसेनेची भूमिका आता मांडलेली आहे संजय राऊतांनी। त्यांनी म्हटलं की ही पत्रकार परिषद घेण्याआधी उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा करूनच मी इथे आलेलो आहे। त्यांच्या वक्तव्यावरून नेमकं काय वाटतं? सौरभ, आपण थोडंसं आधीच्या घटनांकडे पण बघायला हवं। या सगळ्या ज्या नव्या घटना आज आपल्याला बघायला मिळत आहेत, म्हणजे राज ठाकरे यांनी एक मुलाखत दिली, जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला। या सगळ्या घटना घडण्याच्या आधी ज्या घटना घडलेल्या होत्या त्या महाराष्ट्र तसा विसरलेला नाही आहे। म्हणजे काय तर जेव्हा मनसे स्थापन झालेली होती त्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सातत्यानं टीका केलेली होती। एक वेळ अशी आलेली होती की दोघांचे संबंध इतके ताणले गेलेले होते की हे दोघं एकत्र येतील अशी शक्यता जवळपास संपुष्टात आलेली होती। मात्र त्या नंतरच्या घडामोडी ज्या घडत गेलेल्या आहेत, म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर विविध विवाह समारंभांमध्ये दोन्ही भाऊ एकत्र आलेले होते। त्याच्या आधी आपण बघितलेलं होतं की जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर सर्जरी झालेली होती तेव्हा राज ठाकरे स्वतः त्यांना गाडीतून लीलावती हॉस्पिटलला घेऊन गेलेले होते आणि सोबत जेव्हा ते परत आले तेव्हा देखील सोबत असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। उर्वशी ठाकरे, ज्या राज ठाकरे यांच्या कन्या आहेत, त्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या तेव्हा देखील उद्धव ठाकरे भेटायला आलेले होते, चौकशी करायला आलेले होते। ही सगळी दृश्य किंवा या सगळ्या घटना महाराष्ट्रानं बघितलेल्या आहेत। मात्र हे दोन बंधू एकत्र येतील का असा जो गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न विचारला जात होता, आत्तापर्यंत त्याचं उत्तर नाही असं दिसत होतं। याची कारणं आहेत ती आपण नंतर बघूया। मात्र आता दोन्ही सेना ज्या आहेत, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, जी ठाकरेंची शिवसेना आहे, या दोन्ही एकत्र येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। तुर्तास दोन्ही पक्षाचे नेते म्हणतात की आम्ही सकारात्मक आहोत। मात्र आत्तापर्यंतचा अनुभव लक्षात घेता हे दोन्ही पक्ष एकत्र येणं ही खूप कठीण गोष्ट आहे, कारण पुलाखालून बरंच पाणी निघून गेलेलं आहे। अपरिहार्यता एवढाच जर भाग सोडला तर हे दोन पक्ष एकत्र येण्यामागची तशी काही कारणं सध्या तरी दिसत नाहीये। अपरिहार्यता कसली आहे तर निवडणुकीच्या राजकारणामध्ये जे अपयश सातत्यानं येत आहे ते मनसेच्या वाट्याला सगळ्यात जास्त आलेलं आहे। म्हणजे पहिल्या फटक्यात 13 आमदार निवडून आल्यानंतर आणि महापालिका निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळाल्यानंतर ते सातत्य राखणं मनसेला जमलेलं नव्हतं। शिवसेना ही पूर्वी युतीचा भाग होती, भाजपसोबत युती होती, कालांतराने ती महाविकास आघाडीचा भाग झाली, शिवसेनेचे 2 भाग झाले आणि यानंतर ज्या निवडणुका आल्या, लोकसभेचा अपवाद वगळता, म्हणजे 2024ची लोकसभा निवडणूकचा अपवाद वगळता, त्यानंतर सातत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला हे अपयश येताना जास्त आपल्याला बघायला मिळत आहे। आता जर प्रादेशिक पक्ष हे दोन एकत्र येणार असतील तर प्रादेशिक अस्मिता हा एक सगळ्यात मोठा मुद्दा दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठीचा बॉन्डिंग फॅक्टर ठरू शकतो। आपण जर बघितलं की अपरिहार्यता एक भाग आहे, दुसरा जो एकत्र येण्यासाठी जो मी आत्ता सांगितलं की प्रादेशिक अस्मिता हा एक फॅक्टर ठरू शकतो। गेल्या काही दिवसांमध्ये मराठी भाषा, मराठी भाषेचा आग्रह यावरून मनसे कमालीची आक्रमक झालेली आपल्याला बघायला मिळते।